हॅलो 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 हा ही सोड म्हणा सध्या लाईव्ह फेसबुकला बिन तिथं वालला बी हा हो आले की जागी तोवर ही राहू द्यालास का हो हो औसा शहरामध्ये आज ऐतिहासिक अशा तक्षशिला बुद्ध विहाराचं आपण माननीय मंत्री महोदय रामदासजी जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद चांगली प्रतिसाद दिली खरोखर साऊंड सिस्टीम वाले दादाचे आभार व्यक्त करते आम्हाला चांगला प्रतिसाद दिला इकडे कुठं बी आलं तर सगळ्याला माझं सांगलं की साऊंड सिस्टीम लावायची सर्वांना जय विनंती भीम आहे नमो बुद्धाय सर्वांना विनंती आहे कृपया कुणी स्टेजवर येऊ नये सर्वांना विनंती आहे कुणी स्टेजवर यायचं नाही कृपया या कार्यक्रमाला विशिष्ट असा प्रोटोकॉल आहे कृपया सर्वांनी त्या प्रोटोकॉलच्या नियमाचं पालन करायचं आहे व विशेष मी या ठिकाणी जे पोलीसचे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी कुणीही स्टेजवर यायचं नाही या कार्यक्रमासाठी आताच या कार्यक्रमाचे उद्घाटक नाही झाला आता बस झालं नाही 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 कार्यक्रम नाही नाही आता नाही बसा झाला भरपूर नाही नाही भरपूर त्यांनी गाणे गायलेत नाही नाही असू द्या तुम्ही पहिलंच बोला नाही नाही असू द्या या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा ताईचा कार्यक्रम आहे सभेचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा ताईचा कार्यक्रम आहे मनोरंजनाचा हा बापू हो 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 या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो कृपया
सर्वांना विनंती करतोय, कृपया आपण सर्वांनी आपल्या जागेवर शांत बसून घ्या. 2 ते 2.5 तास हा मनोरंजनाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि सभा संपल्यानंतर परत ताईचा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. घेऊया तुमचे नक्की आपण गाणं घेऊया. ओके बसा खाली. ओके बसा खाली. कडे त्यांचं प्रस्थान झालेलं आहे. लागलीच थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहारामधील लोकार्पण सोहळा व भूमिपूजनाचा टप्पा क्रमांक 2 या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला समोरच्या स्क्रीनवरती या ठिकाणी लाईव्ह दिसणार आहे. कृपया सर्वांनी या ठिकाणी शांत बसायचं आहे. काय माईक नीट आवाज येत नाही. याला नका घेऊ मध्ये, याला साईडला कोण ह्याच्यात बोलू का ह्याच्यात बोलू? हॅलो. हा. या ठिकाणी लागलीच मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार गोंधळ घालायचं नाही. स्टेजच्या बाजूला कुणीही कृपया गोंधळ घालू नये. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मंत्री महोदयांचं व आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी आगमन होत आहे. जसं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचा टप्पा क्रमांक 1 चा लोकार्पण सोहळा व टप्पा क्रमांक 2 विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि त्या कार्यक्रमाचं आपल्याला या ठिकाणी बसून, या हॉलमध्ये बसून आपल्याला त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी लोकार्पण व भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर पूजनीय भंतेगण त्या ठिकाणी त्रिसरण पंचशील घेतील. आपणही या ठिकाणी
जरी शरीराने आपण या ठिकाणी असलो तरी आपल्याला मनाने त्या विहाराच्या तिथं जायचं आहे आणि त्या वंदनेमध्ये आपणही जागेवरती शांत बसून आपणही त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करायचं आहे. आपण सर्वजण सुज्ञ आहात. सकाळपासून आपण जे आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्य मी शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही. पण या ठिकाणी आता कार्यक्रमाचा हा पूर्वार्ध होता. यानंतर कार्यक्रमाचा हा उत्तरार्ध चालू होणार आहे आणि आपल्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथीगण आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. आपण या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं आम्हाला शांततेचं सहकार्य केलं, मी आशा करतो संयोजन समितीच्या वतीनं याच्याही पुढे आपण आम्हाला असंच शांततेचं मोलाचं सहकार्य कराल व हा कार्यक्रम अतिशय चांगला, दिमागदार व यशस्वी करण्यासाठी आपलं सर्वांचं मोलाचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. कृपया जे आमचे बंधू असतील, जे बौद्ध उपासक असतील, उपासिका असतील, त्या सर्वांना विनंती आहे, जे सभामंडपाच्या बाहेर जे कोणी उभा राहिलेले असतील, कृपया आपण खुर्च्यावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना या ठिकाणी पाचारण केलं होतं त्या महाराष्ट्राच्या ज्यांना आपण गायन कोकिळा असं संबोधतो त्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आपण 2 टप्प्यामध्ये ठेवलेला आहे. यानंतर दुसरा टप्पा ही कार्यक्रमाचा, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा होणार आहे. त्यामुळं कुणीही मनामध्ये कसलीही शंका घेऊ नये. या ठिकाणी मान्यवरांचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या भोजनाचीही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण फक्त आम्हाला या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपण सर्व सुज्ञ आहात. मी जसं मगाच सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन करणं आमदार साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल, हे एक निमित्त आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वही तितकेच मोलाचे आहात, तितकेच महत्त्वाचे आहात. या कार्यक्रमासाठी उपस्थित जे या औसा तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, या सभामंडपामध्ये बसलेले सर्व आमच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. जे समोरच्या कोचवरती बसलेली मान्यवर मंडळी आमच्यासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच किंबहुना त्याही पेक्षा जास्त रांगेतली पहिली व्यक्ती व शेवटच्या रांगेतल्या शेवटची व्यक्ती आमच्यासाठी तितकीच आदरणीय आहे, वंदनीय आहे. फक्त आपल्या सहकार्याची आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे.
थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत ते माननीय श्री रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते औसा शहरातील तक्षशिला बुद्ध विहार विकास कामाचा टप्पा क्रमांक 1चा लोकार्पण सोहळा व टप्पा क्रमांक 2चा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आताच मिळालेल्या माहितीप्रमाणे काही मिनिटांच मध्ये मंत्री महोदयांचा सर्व ताफा त्या तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये दाखल होत आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. समोरच्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात तक्षशिला बुद्ध विहार या विहाराचा आज लोकार्पण सोहळा माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी काही क्षणामध्ये तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. आपण औसेकर म्हणून आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची स्वाभिमानाची ही गोष्ट आहे. आज आपल्या औसा शहरामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं बुद्ध विहार या ठिकाणी या विहारासाठी आज जे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते माननीय रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते औसा शहरातील तक्षशिला बुद्ध विहार याचा लोकार्पण सोहळा व टप्पा क्रमांक 2चा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी मंत्री महोदयांचं बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आमदार साहेब त्यांचं स्वागत करत आहेत. आपण ही टाळ्याच्या गजरामध्ये कृपया आपल्या अतिथींचं या ठिकाणी स्वागत करूया. राहू दे, ठेव, पुन्हा देऊ. आता आज पुन्हा देऊ, राहू दे. बघ त्याच्यात काय असेल तर देऊन टाक. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत करण्यात येत आहे. माननीय
मंत्री महोदय हे विहारामध्ये प्रस्थान करत आहेत. या औसा शहरातील तक्षशिला बुद्ध विहार विकास कामाचा टप्पा क्रमांक 1 चा लोकार्पण सोहळा आणि टप्पा क्रमांक 2 चा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. ज्यांच्या शुभ हस्ते या विहाराचं लोकार्पण होत आहे ते माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार. त्यांच्या समवेत या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत या ठिकाणी तमाम भिक्खूगण उपस्थित, सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी, त्यांच्या समवेत या ठिकाणी लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई घुगे ठाकूर मॅडम, त्याचप्रमाणे लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO माननीय अनमोलजी सागर साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी फीत कापून मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला पुष्पहार अर्पण करण्यात येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. धन्यवाद. या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या समवेत या ठिकाणी बाबासाहेब व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी या औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या समवेत माननीय बसवराजजी पाटील साहेब, माजी मंत्री, या ठिकाणी त्रिशरण पंचशील होत आहे. कृपया सर्वांनी आपल्या जागेवरती शांत बसायचं आहे.
या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. त्रिशरण पंचशीलही झालेलं आहे. या ठिकाणी यानंतर थोड्याच वेळामध्ये हा सर्व ताफा या ठिकाणी या कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेला या ठिकाणी या सर्वांचं आगमन काही क्षणामध्ये या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले विविध खात्यांचे खाते प्रमुख, या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने माननीय मंत्री महोदय यांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भेट या ठिकाणी देण्यात येत आहे. माननीय बसवराजजी पाटील साहेब यांना या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं ते या तालुक्याचे कार्यधुरंधर आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांचाही संयोजन समितीच्या वतीने यथोचित तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात येत आहे. उपस्थित सर्व भिक्खूगण या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते सर्व भिक्खूगण या ठिकाणी उपस्थित माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, आमदार औसा विधानसभा मतदारसंघ, माननीय बसवराजजी पाटील साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, त्यांच्या समवेत या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, या जिल्ह्याचे CEO, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. अतिशय सुंदर, भव्य, दिव्य असं बुद्ध विहार या आपल्या औसा नगरीमध्ये निर्माण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचा तो मानस होता की या ठिकाणी एक अतिशय भव्य दिव्य बुद्ध विहार, त्याचप्रमाणे ध्यानधारणा केंद्र या ठिकाणी निर्माण करणं हा आमदार साहेबांचा मानस होता. आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तो पूर्णत्वास जात आहे आणि याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभत आहे. माननीय मंत्री महोदय तसेच त्यांच्या समवेत सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी
सभास्थळाकडे आगमन होत आहे. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी ज्याप्रमाणे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्या मान्यवरांचं आपल्या जागेवरती उभा राहून टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. आता नको, आता चांगलं वाटत नाही. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा ताफा काही क्षणामध्ये या ठिकाणी या सभास्थळी दाखल होत आहे. सर्वांना विनंती आहे की आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे आम्हाला शांततेचं सहकार्य केलात, याही पुढे आपल्याकडून तीच शांततेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पाण्याची बाटली आहे का जरा? बापू बापू पाण्याची बाटली आहे का जरा? या ठिकाणी मी वारंवार सांगत आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला बांधवांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया जे कोणी संयोजक असतील, स्वयंसेवक असतील किंवा या ठिकाणी जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आलेले बाहेरून पाहुणे मंडळी असतील, त्या सर्वांना कृपया विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी पत्रकार बंधूंसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. ते कृपया पत्रकार बंधूंसाठी ते त्या ठिकाणी दालन उभा केलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये जागेवरती उभा राहून आपण त्यांचं मनाच्या गाभाऱ्यातून या ठिकाणी स्वागत करायचं आहे व आपली अतिथी देवो भव ची संस्कृतीचं दर्शन त्यांना या ठिकाणी घडवून द्यायचं आहे. मान्यवरांचं या आपल्या कार्यक्रमाच्या गेटवरती आगमन झालेलं आहे. काही क्षणामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे. या ठिकाणी जसं मी मग आपल्याला सांगितलं तसं आपण सर्वांनी कृपया दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काही क्षणामध्ये या ठिकाणी मंत्री महोदय आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी माननीय मंत्री महोदय यांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. जे स्वयंसेवक आहेत कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मंत्री महोदय यांना जागा करून द्यायची आहे. या ठिकाणी मंत्री महोदय यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी उभा राहून
अतिशय जोरदार पद्धतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. या ठिकाणी मान्यवरांचं या ठिकाणी विचार मंचावरती आगमन झालेलं आहे. या ठिकाणी या ठिकाणी मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे, विचार मंचावरती आगमन झालेलं आहे. थोडा उशीर झालेला आहे. मला साहेबांना बघितल्यानंतर देर से आए हैं, देर से आए हैं, यकीनन आपको मिलने की चाहत में काफी दूर से आए हैं. मला ही कविता करायचा मोह आवरला नाही साहेबांना बघितल्यानंतर. या ठिकाणी या विचार मंचावरती मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी कृपया सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन या ठिकाणी या विचार मंचावरती उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक जे इथले कर्मचारी आहेत, कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर या ठिकाणी लवकरात लवकर खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत, कृपया त्यांना विनंती आहे की या ठिकाणी खुर्च्या समोरच्या रांगेमध्ये लावून घ्या. कोचच्या समोर लावलं तरी चालेल, लावू द्या समोर, काही अडचण नाही. आपल्यासाठी सर्व या ठिकाणी VIP आहेत. कोचवर बसणारे व खुर्च्यावर बसणारे. मी जसं मगाच म्हटलं की या कार्यक्रमासाठी आमच्यासाठी रांगेतली पहिली व्यक्ती व शेवटच्या रांगेतली शेवटची व्यक्ती आमच्यासाठी तितकीच आदरणीय आहे, वंदनीय आहे. सर्व स्वयंसेवक आहेत, त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी खुर्च्या लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी चालेल. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमांचं पूजन करून घ्यायचं आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेंचं या ठिकाणी पूजन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ज्या रायगडाच्या माथ्यावरचा 700 वर्षाचा पारतंत्र्याचा घनघोर अंधार ज्या महापराक्रमी महापुरुषांनी दूर केला ते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजामध्ये समतेचा बीज ज्यांनी रोवले ते महात्मा बसवेश्वर, त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाची कास ज्या फुले दाम्पत्याने धरली ते महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांनी जग बदल घालून घाव असं म्हणून जे साहित्य 7 समुद्रा पार नेलं ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतो की
तथागत भगवान गौतम बुद्धांच्याही प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया तथागत भगवान गौतम बुद्ध समस्त विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याही प्रतिमेचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. माननीय या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, तसेच या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, त्याचप्रमाणे बसवराजजी पाटील साहेब या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीचा छोटासा अंश असलेल्या या औसा ऐतिहासिक नगरीमध्ये, ज्या नगरीला नाथ संस्थानाने दिलेला भक्तीचा वारसा, भुईकोट किल्ल्याने दिलेला इतिहासाचा वसा, खाकशेपा दर्गाने दिलेला हिंदू मुस्लिम ऐक्याचा वारसा आणि आज ज्या तक्षशिला बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा होत आहे, औशाच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी पान म्हणजे तक्षशिला बुद्ध विहार. या तक्षशिला बुद्ध विहार विकास कामाचा टप्पा क्रमांक 1 चा लोकार्पण सोहळा आणि टप्पा क्रमांक 2 चा भूमिपूजन सोहळा, ज्यांच्या करकमलाने हा सोहळा पावन होत आहे, ते माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे मान्य श्री बसवराजजी पाटील साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मान्य श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम, जिल्हाधिकारी लातूर, आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेले कित्येक महिने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम आले का आले? या ठिकाणी या तालुक्याचे कार्यकुशल, कार्य धुरंधर आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी सर्व मान्यवरांना कृपया विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व भंतेगण यांना या ठिकाणी चिवरदान करायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी माननीय हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. अरहंत सम्यक संबुद्धांच्या पवित्र अशा भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये औसा शहरातील तक्षशिला बुद्धविहाराचं लोकार्पण या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ
अरहंत सम्यक संबुद्धांची या ठिकाणी पूजा संपन्न करतील आणि त्यानंतर या ठिकाणी त्रिसरण पंचशील होईल. आणखीन एक खुर्ची घेता येईल असेल पाठीमागली कुठली नसेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, संत बसवेश्वर महाराजांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, परमपूज्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, या ठिकाणी कृपया आपण सर्वांनी हात जोडा. त्रिसरण पंचशील होईल. पूज्य भिक्खू संघ आपल्या सर्वांना त्रिसरण पंचशील देणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब, सर्वच सन्माननीय विचारमंच, भिक्खू संघ, आपण सर्वांनी त्रिसरण पंचशील म्हणायचे. मी म्हणेल त्याप्रमाणे आपण सर्वांनी म्हणायचे. आपण बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वंदामि सर्वदा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. जोरात म्हणा, जोरात म्हणा जरा. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि.
तिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा पमादेन संपादे तब्ब आंबन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. या ठिकाणी भिक्खू संघ उपस्थित आहे. माननीय आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब हे आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचं स्वागत करणार आहेत. पूज्य भिक्खू डॉक्टर उपू महाथेरो पूर्णा यांचं चिवर देऊन आपले आमदार अभिमन्यूजी पवार या ठिकाणी स्वागत करतील. या ठिकाणी बनते नागसेन बोधी थेरो उदगीर, बनते धम्मसार किल्लारीजी, बनते बुद्धशील, बनते बोधीराज, बनते धम्मरत्नजी श्रामनेर. आमचे सर्व भिक्खू या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय आमदार या ठिकाणी त्यांचं चिवर देऊन स्वागत करतील. सगळ्यांनी साधू म्हणा. साधू साधू साधू. चिवरदान हे बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्वाची म्हणजे प्रक्रिया आहे. असं त्या माननीय अभिमन्यूजी पवार यांच्या पुढाकारातून तक्षशिला बुद्ध विहार या औसा नगरीमध्ये वैभव पाडणाऱ्या या ऐतिहासिक बुद्ध विहाराचं आज उद्घाटन, बुद्धमूर्तीचं अनावरण या निमित्तानं झालेलं आहे. या बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ₹2 कोटी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्या नूतनीकरणातून हे तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. निश्चित औसा परिसरामध्ये हे बुद्ध विहार येणाऱ्या काळामध्ये सर्व बौद्ध अनुयायांसाठी अतिशय श्रद्धेचं केंद्र बनणार आहे आणि म्हणून लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार यांच्या पुढाकारातून हे बुद्ध विहार या निमित्ताने साकारण्यात आलेला आहे. या ठिकाणी राज्याचे बांधकाम मंत्रीजी अतुलजी सावे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत होऊ दे सगळ्यांनी. बनते स्वागत होऊ द्या, पाहुणे स्वागत होऊ द्या. यानंतर सन्माननीय पाहुणेगणांचं स्वागत माननीय अभिमन्यूजी पवार साहेब या निमित्तानं करतील. या ठिकाणी आमदार साहेबांना मानपत्र देणार आहेत. आमदार साहेबांना या ठिकाणी माननीय या ठिकाणी औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांना बौद्ध समाजाच्या वतीनं, भिक्खू संघाच्या वतीनं आणि विहार समितीच्या वतीनं या ठिकाणी बुद्धमूर्ती आणि मानपत्र या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीनं देण्यात येत आहे. तेव्हा भिक्खू संघाच्या वतीनं माननीय लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांनी केलेल्या कामासाठी बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी बुद्धमूर्ती भेट देण्यात येत आहे. या ठिकाणी भिक्खू संघ
यांच्या वतीने या औसा तालुक्याचे कार्यधुरंधर लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांना मानपत्र या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. या भिक्खू संघाला समोर येऊ द्यायचं आहे, बाकीचे बाजूला सरकायचे आहेत. प्लीज सहकार्य करा. भिक्खू संघ समोर येऊ द्या, बाकीचे बाजूला सरका. भिक्खू संघ पलीकडच्या साईडनं भिक्खू संघ पूर्ण येऊ द्या, त्या साईडनं. आणि स्वयंसेवकाला विनंती आहे, खुर्च्या घेऊन बसायचं नाही. स्वयंसेवकाने इकडचे तिकडचे जी गर्दी झालेली आहे ती बाजूला करायची आहे आणि व्यवस्थित ठेवायचं आहे. स्वयंसेवक खुर्च्या घेऊन बसल्यानंतर काय, उठा सगळे स्वयंसेवक आणि दुसऱ्याला जागा करून द्या. या ठिकाणी मानपत्र माननीय आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब आमदार औसा मतदारसंघ यांना भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर यानंतर भंतेजींचे या ठिकाणी आशीर्वाद वचन होईल. हॅलो, चला हात जोडा सर्वांनी. म्हणा साधू 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 साधू. या ठिकाणी आपल्या औसा तालुक्याचे आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांना आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं आणि पूजनीय भिक्खू संघाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी मानपत्र देऊन आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. पूजनीय भिक्खू पयानंदजी थेरो सातकर्णी महाविहार लातूर हे या ठिकाणी त्याचं वाचन करून त्यांना ते मानपत्र एकदा आपण सर्वांनी घोषणा द्या. तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा. औसा नगरामध्ये अनेक वर्षापासून बौद्ध समाजाची असलेली मागणी म्हणजे तक्षशिला बुद्ध विहार आहे. आणि तक्षशिला बुद्ध विहार हे आज खरं म्हणलं तर बसवराजजी पाटील साहेब यांनी सुद्धा या विहाराला मदत केलेली आहे. आणि आत्ता वर्तमान आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या पुढाकारातून 2 कोटी रुपये या बुद्ध विहारासाठी प्राप्त झाल्याने आज भरघोस निधी मिळाल्यामुळे आज आपल्याला हे बुद्ध विहार म्हणजे पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बौद्ध समाजामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून बौद्ध समाजाच्या वतीनं आणि तक्षशिला बुद्ध विहाराच्या वतीनं या ठिकाणी लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांना जाहीर मानपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते मी या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये वाचून दाखवत आहे. आदरणीय माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, सप्रेम जय भीम. तथागत भगवान बुद्धांनी गेल्या 2500 वर्षापूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संकल्प करून सर्व लोकांना प्रज्ञाशील करुणा, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, सदाचरणाची शिकवण दिली. हीच परंपरा वारकरी संप्रदायांनी देखील चालवली आहे. आपला जन्म वारकरी कुटुंबात झाल्यामुळे आपल्यावर बुद्ध आणि वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावामुळे औसा मतदारसंघात सर्व धर्माच्या भावनिक आणि धार्मिक भावना जोपासत मतदारसंघातील सर्व समाज व 18 पगड जातीतील बहुजन कामगार व वंचित दुर्बल घटकांच्या कुशल नेतृत्वाची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. बुद्ध विहारे, मस्जिद, मठ, मंदिरे इत्यादी पवित्र धर्मस्थळांना विकसित करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद ही आत्तापर्यंतच्या राजकीय नेतृत्वातील उल्लेखनीय अशी कामगिरी आपण केली आहे. गरीब, कष्टकरी, दुर्बल, गरजवंत अशा सर्वांना सर्वोत्परी मदत करून सर्वांना जोडून ठेवण्याचा सद्गुण आपल्यामध्ये आहे. आमदार झाल्यानंतरही आपली सर्वसामान्य लोकांची नाळ या कारणाने जोडलेली आहे.
निर्गर्विष्ठ व सज्जन, संयमी, विनम्र, मितभाषी स्वभाव, कार्यशील, गतिशील असे आपले व्यक्तिमत्व सर्वांना आपलेसे करणारे आहे. आपण औसा मतदारसंघातील ऐतिहासिक खरोसा बुद्ध लेणीसाठी 16 कोटी रुपयाचा निधी, औसा येथील तक्षशिला बुद्ध विहारासाठी 2,50,00,000 रुपयाचा निधी, गाव तिथे बुद्ध विहार व समाज मंदिर दुरुस्तीसाठी 11 कोटी रुपयाचा निधी, श्रावस्ती बुद्ध विहार खरोसासाठी 50,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी आम्ही सर्व बौद्ध बांधव या दैदिप्यमान कार्यासाठी सर्व औसा येथील बौद्ध समाज, उपासक उपासिका यांच्या वतीनं आपणास मानपत्र जाहीर देत आहोत. धन्यवाद. जय भीम. ठीक आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. तथागत या ठिकाणी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की आपल्या औसा शहरामध्ये सामाजिक न्याय भवन, न्याय विभाग किंवा बार्टीच्या माध्यमातून आपण बौद्ध समाजाच्या मुलामुलींसाठी एक वसतिगृह निर्माण करणे फार गरजेचं आहे. आता जर आपण पाहिलं तर ते लांबजाना या ठिकाणी आहे. लांबजाना हे ठिकाण आपल्या औसा शहरापासून दूर होत असल्यामुळं आपल्याला शहरामध्ये सुद्धा वसतिगृहाची फार गरज आहे. त्यानंतर आपल्या औशाला फार मोठा वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा आपण जर बघितलं की किल्ला असेल किंवा खरोसाची बुद्ध लेणी असेल, यामुळे आपलं शहर हे ऐतिहासिक शहर होतं याची आपल्याला साक्ष देत आहे. आपल्या औसा शहरामध्ये कोणत्याही महापुरुषांचे आणखीन पुतळे बसवलेले नाहीत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, असे अनेक महापुरुषांचे पुतळे एकत्र बसवावे म्हणजे आपला औसा तालुका न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव म्हणून सर्व महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जाणारा तालुका म्हणून तो पुढे येईल याची मी आपल्याला विनंती करतो. आणखीन आपल्या ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर आपल्या औसा तालुक्यामध्ये भूकंप झालेला आहे आणि भूकंप झालेल्यामुळं आपला औसा तालुक्यातला बराचसा समाज हा बाहेर गावाला गेल्यामुळं बऱ्याचशा लोकांना इथं आल्याच्या नंतर घरं राहण्यासाठी नाहीत, त्यांचीही काहीतरी आपण व्यवस्था करावी. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाजामध्ये व्यावसायिकदृष्ट्या मुलं कशी सक्षम होतील, त्यांना कसं तयार करता येईल यासाठी आपण थोडंफार लक्ष द्यावं. त्यानंतर औसा तालुक्यात जे पुरातन काळातील वास्तू, स्तूप, बुद्ध लेण्या आहेत त्यांचंही जतन आणि संवर्धन करण्याचा आपण संकल्प करावा. आता जर आपण विचार केला आशिव, बेलकुंड, उजनी, कासार शिरसी, बडूर, कासार बालकुंदा, पौळ आंबुलगा, किल्लारी, औसा, खरोसा, हलसी येथे बुद्ध विहारासाठी जागा आहेत. आपण त्याही ठिकाणी बुद्ध विहारासाठी काही आणखीन भरीव निधी देऊन आपण ते काम मोठं करावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करून मी या ठिकाणी थांबतो. आपल्या खरोसा बुद्ध लेणीचा अनेक वर्षापासून विकास थांबलेला होता, पण आमदार साहेबांच्या प्रयत्नातून खरोसा बुद्ध लेणीसाठी 16 कोटी रुपयाचा 16 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. खरोसा लेणीच्या बाजूलाच आपण आपल्या स्वतंत्र जाग्यामध्ये श्रावस्ती बुद्ध विहाराची निर्मिती करत आहोत. त्यासाठी आमदार साहेबांनी 65 लाख रुपयांचा निधी दिलाय, त्यापैकी 50 लाख रुपयांचं काम पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक ठिकाणी आपण कामं आमदार साहेबांच्या प्रयत्नातून, त्यांच्या सहकार्यातून करत आहोत. निश्चितच आपण कोणत्याही पक्षाचा विचार न करता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता विकास पुरुष म्हणून आमदार अभिमन्यू पवार साहेबांना
पवार साहेबांचं कौतुक करायला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. यानंतर पूजनीय भंते उपगुप्तजी महास्तवीर आपल्याला थोडक्यामध्ये आशीर्वादपर बोलतील. पण आवाज थोडासा साऊंड सिस्टीमचा आवाज घुमतोय, शिटी मारतोय आणि ते सतत आवाज कानावरती येतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भिक्खू संघ, माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले, अभिमन्यूजी पवार सावेजी, सर्व सन्माननीय औसा तालुका, लातूर जिल्ह्यामधून, उस्मानाबाद जिल्ह्यामधून उपस्थित झाले सर्व सन्माननीय उपासक आणि उपासिका. बुद्ध संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे आपली. हा धम्म या मातीतला आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी या धम्माची स्थापना केली आणि संपूर्ण आज भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडामध्ये आज बुद्ध आहे, बुद्धाचा धम्म आहे. आणि संपूर्ण आशिया खंडामधील जेवढे देश आहेत त्या देशांनी शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक प्रगती जर कशामुळे केली असेल तर ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे केलेली आहे. म्हणून बुद्ध विहार, विपස්සना केंद्र अत्यंत आवश्यक आहेत आणि हे ठिकठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. त्या दृष्टीने औसा येथील आमचे अभिमन्यू पवार, खरं म्हणजे त्यांच्या नावातच अभिमन्यू आहे, त्यामुळे पुढे भविष्यात सुद्धा चांगलं काम आपल्या तालुक्यामध्ये उभं राहील. भिक्खू संघाचे आशीर्वाद, भिक्खू संघाचं मार्गदर्शन आणि सद्भावना आपल्या सर्व या शुभ कार्यासाठी नेहमीसाठी राहतील. मी अखिल भारतीय भिक्खू संघाचा कार्याध्यक्ष या नात्याने त्यांच्यासाठी मंगल भावना व्यक्त करतो. आपणा सर्व उपस्थितांसाठी सुद्धा मंगल भावना व्यक्त करून शुभ आशीर्वाद देऊन भिक्खू संघाच्या या पहिल्या सत्रातील हा कार्यक्रम इथे संपन्न करतो. धन्यवाद. साधू साधू साधू. या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने पय्यानंद भंतेजी या ठिकाणी आशीर्वाद देतील. सबीतियो विवसन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखिदीर्घायिको भव. अभिवादनशीलेश नित्यं वद्धापच चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुर्नो सुखं बलन्ति आयुरारोग्य सम्पत्ति सग्ग सम्पत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मेनाते समीजतो. साधू साधू. बौद्ध समाजाचं केंद्रामध्ये नेतृत्व करणारे बौद्ध समाजाचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी भिक्खू संघ त्यांना फूल देऊन त्यांना या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे. समाजामध्ये नामांतर चळवळ असेल अथवा समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार झाले असेल त्यांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये एक पालकत्वाची भूमिका राबवल्याने त्यांना अजून उत्तरोत्तर आयुष्य लाभावं याकरिता भिक्खू संघ त्यांना फूल देऊन त्यांच्या दीर्घायुष्याच्या साठी मंगल कामना. या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांना भिक्खू संघ आशीर्वादपर पुष्पगुच्छ त्यांना प्रदान करत आहेत. या ठिकाणी तमाम भिक्खू संघ यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना आशीर्वादपर या ठिकाणी आशीर्वाद गाथा देत आहेत. यानंतर या ठिकाणी भिक्खू संघाचं या ठिकाणी विचार मंचावरून प्रस्थान होत आहे. या ठिकाणी मी
संयोजक समितीच्या वतीने समस्त भिक्खू संघाचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा या ठिकाणी एकत्रित सत्कार करण्यात येणार आहे. मी सर्व संयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या पावन पदकमलाने हा सोहळा पावन झाला असे माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार यांचा, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय अतुलजी सावे साहेब, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याच बरोबर माननीय बसवराजजी पाटील साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, या सर्व मान्यवरांचा वेळेअभावी या ठिकाणी एकत्र सत्कार करण्यात येत आहे. सर्व संयोजन समितीतील पदाधिकारी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. यानंतर मी ज्या ओसाड माळरानावरती ज्यांनी नंदनवन फुलवलं व आपल्या सर्वांच्या साक्षीने आज अतिशय भव्य दिव्य असं तक्षशिला बुद्ध विहार प्रस्तावना आम्हाला दोनच. यानंतर मी या संयोजन समितीचे अध्यक्ष सन्माननीय बबनआबा बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं 2 मिनिटात प्रास्ताविक करावं. हॅलो. तथागत महाकारुणिक महात्मा गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि येथे जमलेले सगळे माझे भीमसैनिक आणि बौद्ध उपासिका उपासक यांना सप्रेम जय भीम. या ठिकाणी आज तक्षशिला बुद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आमचं भाग्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलित आणि बौद्ध समाजाचे जर कोण मंत्री असतील तर ते आदरणीय रामदासजी आठवले साहेब आहेत. आणि आठवले साहेबांचं आणि आमच्या औसा तालुक्याचं फार जुनं नातं आहे. ज्या वेळेस औसा तालुक्यामध्ये अन्याय अत्याचार झाले त्या वेळेस आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत. मी आठवले साहेबाला एवढंच सांगू इच्छितो, हे औसा शहरामधलं जे बुद्ध विहार तयार झालेलं आहे हे कष्टकऱ्यांचं, हे कामकऱ्यांचं, हे दलितांचं बौद्ध विहार आहे. सर्वांच्या घामामध्येच्या पैशामधून या बौद्ध विहार तयार झालेला आहे. आणि या बौद्ध विहारास आदरणीय आपल्या या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बसवराज पाटील साहेब यांनी सुद्धा 20 लाखाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आपल्या दलित समाजाचे आदरणीय गवई साहेब यांनी सुद्धा 5 लाखाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचं 2 लाखाचं योगदान आपल्या या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी 2 कोटी रुपये आपणाला या ठिकाणी दान आणि मदत केलेली आहे. मी आपणाला एवढंच सांगू इच्छितो, या ठिकाणी माळरानावर आपलं अतिशय भव्य बौद्ध विहार उभा टाकत आहे. आम्हाला या ठिकाणी एक वाचनालय आणि वाचन कक्ष आणि पाण्याची आणि नाली गटारी आणि आपल्या रोडची सुविधा करून द्यावी आणि भव्य असं दिव्य असं तिथलं ठिकाण होईल एवढं मी ग्वाही या ठिकाणी देतो. साहेब मला 1-2 मिनिटं बोलू द्या, माझ्या भावना व्यक्त करू द्या. या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्वात उंच आणि भारतामधील सर्वात उंच आपल्या गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी तयार होत आहे. त्या मूर्तीचं वजन
या ठिकाणी मी सांगू इच्छितो 4000 किलो आहे आणि उंची 26 फूट उंच आहे. या ठिकाणी मी ग्वाही देतो 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी भव्य अशी भारतामधली सर्वात उंच मूर्ती या ठिकाणी तांब्या पितळ्याची तयार झालेली दिसेल. साहेब, आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि आम्हाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा. आदरणीय आठवले साहेब यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या तक्षशिला बुद्ध विहाराचा आशीर्वाद द्यावा आणि भरपूर मदत करावी. आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा, एवढी ग्वाही देतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद आबा. आबाने या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी 25 फुटाची बुद्धाची मूर्ती उभा करू. आबा, या ठिकाणी आमदार साहेबांसारखा पाठीराखा असल्यावर 25 काय 50 फुटाचीही मूर्ती उभा राहू शकते. धन्यवाद. यानंतर मी कल्पनाताई डांगे बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात 2च मिनिटात या ठिकाणी आपलं प्रास्ताविक सादर करावं. जय भीम. आदरणीय व्यासपीठ, केंद्रामध्ये आपली आन बान शान राखणारे आदरणीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, तसेच दुसरे मितबशी आणि संस्कृत असं त्यांचं व्यक्तिमत्व असणारे अतुलजी सावे साहेब, तसेच औसा विधानसभेचे कर्तव्य दक्ष आणि ऐतिहासिक या शब्दाचं रेकॉर्ड ब्रेक करणारे आमदार अभिमन्यू भैया पवार यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. भैया, माझं मन भरून आलं. मला एक दिशा मिळाली तुमच्या माध्यमातून की माझ्या समाजासाठी मी खूप मोठं योगदान तुमच्या माध्यमातून देऊ शकले. मी अनंत लोकांच्या अडचणी, मग त्या ग्रामीण रुग्णालयाच्या असतील, तहसील कार्यालयाच्या असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील, ते हक्कानं सोडवू शकले. त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मी माझ्या समाज बांधवांना एवढीच विनंती करू इच्छिते की अशा प्रकारचे पाठीराखे जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला घाबरायचं कारण नाही. कारण माझा 18 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, त्यामध्ये एवढं भरभरून असं योगदान कुठल्याही आमदारानं मला दिलं नाही, हे मी जाहीर सांगू इच्छिते. मला असं वाटतं 5 लाखाचा निधी जर मिळवायचा असेल तर पायपीट झाली, पाय फुटले, पण एवढं योगदान आमच्या समाजासाठी करोडो रुपयाचं. मी प्रवास केला 2 महिने, साहेबांनी 18 करोड रुपये समाज मंदिरासाठी दिले. हे मला कानावर आलं, पण मला विश्वास बसत नव्हता. मी प्रत्येक गावाचा मी प्रवास केला आणि पाहिला तर माझ्या साहेबाच्या माध्यमातून प्रत्येक माझ्या वस्तीमध्ये एक सभागृह उभा करण्यात आलं. तसंच त्या ठिकाणी एक सोलारचा एक उजेड असावा म्हणून त्या ठिकाणी एक सोलारचं लाईट बसवण्यात आलं. जवळजवळ 18 करोडचे 108 गावामध्ये साहेबाच्या माध्यमातून समाज मंदिर उभा राहिले. तसंच आपल्यासाठी विहाराच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते साहेब की या विहाराचे मी ऐकलं होतं की गेल्यानंतर आमची त्यांची काय अवहेलना व्हायची, पण मी एवढं सांगू इच्छिते की लोक म्हणतात पायपीट होते, पण विहाराचा पाठपुरावा करून करून माझे काही सहकारी माझ्या समाजातले आदरणीय प्रकाश भाऊ कांबळे हे सुद्धा या प्रवासात होते. ते हयात नसताना त्यांचं स्वप्न तुमच्या माध्यमातून पूर्ण झालं. या गोष्टीचा मला आनंद आहे. जास्त वेळ नाही, पण मी एवढंच माझ्या समाजाला विनंती सांगणार आहे की आपल्या विकासासाठी आणि आपल्या हितासाठी जर योग्य व्यक्ती कोण असेल तर ती माननीय अभिमन्यू भैया पवार आहेत. आणि मला रामदास आठवले साहेबाविषयी एवढंच बोलायचं आहे. साहेब, आम्हाला तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळते राजकारणामध्ये काम करण्याची की सर्वसाधारण आणि अनुसूचित जातीची व्यक्ती पण केंद्रात मंत्री होऊ शकते. हा तुमचा आदर्श आणि तुमचं बघून मी तुमच्या आदर्शावर राजकारणामध्ये चालत आहे. एवढंच मी बोलते आणि वेळ नसल्या कारणानं माझी रजा घेते. सर्वांना जय भीम आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी आपल्या शब्दापेक्षाही आपल्या अश्रूच्या धाराला धार होती. यानंतर राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले माननीय बसवराजजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या सभेला संबोधित करायचं आहे. सन्मान्य बसवराजजी पाटील साहेब. आजच्या या बौद्ध विहाराच्या या लोकार्पण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्माननीय
अतुलजी सावेसाहेब, या तालुक्याचे आमदार व आमचे परममित्र अभिमन्यू पवारजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या बौद्ध विहार ट्रस्टचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, परिसरातून आलेले आमचे सर्व मित्र, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आज एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. आत्ताच आम्ही या ठिकाणी बौद्ध विहाराच्या ठिकाणी जाऊन ते लोकार्पणाचा कार्यक्रम या ठिकाणी करून आम्ही आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत. ते पाहिल्यानंतर एक अतिशय मनाला खूप समाधान वाटलं आणि एवढं चांगलं काम औसा या ठिकाणी होतोय, मला वाटतं याचा आपल्या सर्वांना आनंद होणं हे साहजिक आहे. आणि आत्ताच प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आलं की हे बौद्ध विहार या ठिकाणी बुद्धाची मूर्ती, जवळजवळ 16 फुटाची मूर्ती आपण या ठिकाणी बसवणार आहोत. आणि एवढं चांगलं प्रकारचं त्याचं सुशोभीकरण, त्याच्या सगळ्या काही गोष्टी विचारात घेऊन ते करतायत. खरं म्हणजे मी आमदार पवार साहेबांना सांगू इच्छितो की हा औसा तालुका म्हणजे अतिशय महत्त्वाचा तालुका आहे. त्याच्यामध्ये आपण अतिशय चांगलं लक्ष घातलंय. आणि विशेष करून आठवले साहेब आणि सावे साहेब उपस्थित आहेत की या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की उद्या होणारं जे बौद्ध विहार आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांची मूर्ती असेल, गौतम बुद्धाचं आपण त्या ठिकाणी हे करतोय, तेही एक उंच ठिकाणी आणि तेही आता म्हणल्याप्रमाणे देशातलं 1 नंबर उंचीचा हा पुतळा आपण त्या ठिकाणी बसवतोय. आणि योगायोगानं आमचे पत्रकार उपस्थित आहेत की देशातलं सगळ्यात मोठं उंच पुतळा औसामध्ये शिवाजी महाराजाचं सुद्धा आहे. हे एक अतिशय योगायोग आहे. आणि म्हणून एकीकडे बाबासाहेबांची मूर्ती आणि एकीकडे शिवाजी महाराजांची मूर्ती, असं या देशातले 2 उंच या ठिकाणी मूर्ती आपण या भागामध्ये बसवतोय. म्हणजे भविष्यामध्ये आपल्या या तरुण पिढीला एक चांगलं प्रेरणा, एक चांगल्या प्रकारची शक्ती, चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारचे संस्कार या निमित्तानं झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून भविष्यामध्ये एकीकडं शिवाजी महाराजांचा पुतळा, एकीकडं बाबासाहेबांचा पुतळा. आणि मी आमदारांना आत्ता गाडीत सांगत होतो की हा भाग पर्यटन केंद्र होण्यासाठी म्हणून तिकडं बालाजीचं मंदिर आहे, इकडं गोपाळपूर आहे आणि त्या ठिकाणी खरोशाच्या लेण्या आहेत आणि मला वाटतं तांबरवाडीला एक टेबल लँड आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार करून विकास केला तर मला वाटतं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. वेळ कमी आहे. आठवले साहेबांना हैदराबाद गाठायचं आहे, सावे साहेबांनाही परत कार्यक्रम आहे. भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं पर्यटन केंद्र औसा झाल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ते सगळं श्रेय आमदार अभिमन्यू पवारनं आपण दिलं पाहिजे, हेही या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि एवढं काम करणारी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी लाभली, हे सुद्धा आपल्या सर्वांचं अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या कामाला, त्या व्यक्तीला आपण सहकार्य करूया आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा अधिक काम व्हावं ही अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या विहाराच्या निमित्तानेही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आठवले साहेब आणि सावे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेबांनी सांगितल्यानंतर असं लक्षात आलं साहेब की राजकारणाच्याही पलीकडे जाऊन मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत, हे आपण या ठिकाणी दाखवून दिलात. यानंतर मी या औस्याचे कार्यसम्राट, कार्यधुरंदर आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्याबद्दल एकच वाक्य बोलतो. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, अक्सर वो लोग खामोश रहते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं. असे
कार्यसम्राट आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब. औसा येथील तक्षशिला बुद्धविहार लोकार्पण आणि विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, श्रीमान या राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, माजी मंत्री बसवराजी पाटील साहेब, तक्षशिला बुद्धविहार ट्रस्टीचे राजेंद्र आबा बनसोडे आणि त्यांची संपूर्ण टीम, माझ्या भगिनी आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्या असलेल्या आदरणीय कल्पनाताई डांगे, सर्व पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर, साहेबांना खूप गडबड आहे, साहेब गडबड करतायत, वेळ फार कमी आहे. पण आज अतिशय आनंदाचा आणि चांगला दिवस असं मी स्वतः मानतो. सर्वप्रथम या संपूर्ण जगाला स्वयंप्रकाशित करणारे, जगाला सत्य, अहिंसा, करुणा, सदाचाराचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना भावपूर्ण वंदन करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्म पंथाच्या विविध भाषा बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांना समान न्याय, समान अधिकार, समान कर्तव्य, समान संधी उपलब्ध करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन करतो. या निमित्तानं आठवले साहेबांचं मी माझा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून मी अतिशय मनातून सहर्ष स्वागत करतो. सावेसाहेबांचं स्वागत करतो, मान्य बसवराजींचं स्वागत करतो, सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता सगळं बक्षूक बनतेजी आपल्याला आशीर्वाद देऊन गेले, त्यांचंही या निमित्तानं मी आभार मानतो. खरं म्हणजे आत्ता राजेंद्र आबांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. मी आबाला सांगू इच्छितो, आबाला आणि त्या टीमला, संपूर्ण समाजाला जे जे काही लागेल आणि कितीही लागेल ते सगळं आपण पुरवू, काही काळजी करू नका. या औषधाला एक आगळं वेगळं, या निमित्तानं तक्षशिला म्हणजे हे विद्यापीठाचं नाव आहे, प्राचीन काळातलं विद्यापीठ. त्या विद्यापीठाला अनुरूप असलेली अभ्यासिकेचा त्याने उल्लेख केला आहे. मी आबांना सांगू इच्छितो की त्याच ठिकाणी आपली जागा आहे, त्या जागेवर आपले विद्यार्थी अभ्यास करतील, MPSCचा अभ्यास करतील, UPSCचा अभ्यास करतील, अशी चांगली अभ्यासिका या निमित्तानं त्या ठिकाणी उभा करू, एवढं सुद्धा आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि आबा सांगून गेले राहायचं की या ठिकाणी त्यांना आणखीन पैसे लागणार आहेत, त्यांनी विसरून गेले मागायचं, पण मी तुम्हाला आणखी 1 कोटी रुपये देणार आहे, काही काळजी करू नका. म्हणजे 2 कोटीनं काय होणार नाही, अजून 1 कोटी रुपये त्या ठिकाणी संपूर्ण कंपाऊंड करायचं आहे, गार्डन करायचं आहे, अभ्यासिका करायची आहे. या सगळ्याला लागणारा एकूण 1 कोटी रुपये निधी येणाऱ्या लवकरच काळामध्ये मी तुम्हाला या देणार आहे. आणि माननीय पाटील साहेबांनी सांगितलं की चांगलं पर्यटन स्थळ, आता आठवले साहेबांसोबत आम्ही चर्चा करत होतो गाडीमध्ये, की या ठिकाणी संगमेश्वरचा पुढे एक मंदिर आहे, एक तलाव आहे, बुद्धविहार आहे. त्या बुद्धविहारच्या वरती ज्यावेळेस बाबासाहेबांची मूर्ती उभा राहील, ती मूर्ती 12 फुटाची मूर्ती आहे, त्यावेळेस औषधातल्या कुठल्याही गल्लीतून बाबासाहेबांचं दर्शन होईल अशी भव्य मूर्ती त्या ठिकाणी आपण उभा करतोय. याचाही मला या निमित्तानं आनंद आहे आणि अभिमान आहे. साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लांबजण्याला मान्य बसवराजींनी उभा केला, पण औषधामध्ये पुतळ्याची वनवाय, औषधामध्ये कुठल्याच महापुरुषाला पुतळा नाही साहेब. पण आता आपण सांगितलं त्या पद्धतीनं औषधामध्ये एक स्टॅच्यू पार्क उभा करायचा आहे, आणि त्या स्टॅच्यू पार्कमध्ये महात्मा बसवेश्वरांचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, बाबासाहेबांचा, अहिल्यामातेचा आणि अण्णाभाऊ साठेंचा, हे 5ही पुतळे अतिशय भव्यपणे आपण त्या स्टॅच्यू पार्कमध्ये उभा करू, असाही संकल्प या निमित्तानं मी देणार आहे. पूर्वी आठवले साहेबांनी मी लढलो, लोकांनी मला निवडून दिलं. आता साहेबांनी मिळून नाही, आता डबल इंजिन आहे औषधाला, माझं एक इंजिन, साहेबाचं एक इंजिन, आणि तुमचं केंद्राचं इंजिन आहे पुन्हा. त्यामुळे या ठिकाणी औषधाला काही कमी पडणार नाही, एवढंही तुम्हाला मी या निमित्तानं नक्की सांगतो. खरं म्हणजे आठवले साहेबाला ऐकायला लोक आलेले आहेत. आता आमची पत्नी म्हणली साहेबाला, साहेब तुमच्या कविता मी रोज युट्यूबवर ऐकते. पत्नी म्हणली एवढं खरं आहे, पण इथला प्रत्येक नागरिक तुमच्या कविता ऐकतो, तुमचं भाषण ऐकायला उत्सुक आहे. तुम्हाला ऐकायला आले, आम्हाला ऐकायला आले नाहीत, तुम्हाला ऐकायला आले, याचीही मला जाण आहे. या निमित्तानं खरं म्हणजे आठवले साहेबांचा संघर्ष आपण पाहिला तर एक संघर्षशील नेता, मराठवाडा नामांतरणामध्ये ज्याचा उल्लेख करावा, नामांतर यांच्या नावाशिवाय नामांतराचा उल्लेख होऊच शकत नाही, म्हणून आठवले साहेबांचा उल्लेख या निमित्तानं करतो. आणि आठवले साहेब आपण जो संघर्ष केला, खरं म्हणजे 25 वर्ष संघर्ष केला, आणि 25 वर्ष आपण सत्तेमध्ये आहात, कॅबिनेट मंत्री होतात, आता केंद्रामध्ये 8 वर्षापासून मंत्री आहेत,
आणि त्या माध्यमातून आपण समाजाला न्याय देत आहात, त्याचाही आम्हाला या निमित्तानं अभिमान आहे. आणि आठवले साहेबांचं आणि माझं नातं सख्या भावाप्रमाणे आमचं नातं आहे. आठवले साहेब मला खूप प्रेम करतात. साहेबाचं तब्येत नसताना, खराब असताना सुद्धा साहेब माझ्यासाठी आले, त्याबद्दल मी आभार आठवले साहेब मानतो. आणि त्यावेळेस या निमित्तानं त्यांचा संपूर्ण अनुभव आम्हाला या निमित्तानं कामाला येईल. माझ्या मागे इतकी मोठी शक्ती आहे. माननीय बसवराज पाटील साहेब आहेत, माननीय आठवले साहेब आहेत, अतुल साहेब आहेत, अजून पाशा पटेल बाहेर आहेत, त्यांचा कार्यक्रम तिकडे चाललेला आहे. त्यामुळे मी कुठल्याही शक्तीला डगमगत नाही. कुणी कितीही साखर खाऊन आला तरी त्याचा आपल्याला काय परिणाम होणार नाही, एवढं मात्र तुम्हाला नक्की या निमित्तानं मी सांगतो. ही जनता, ही सगळी जनता माझ्यासोबत आहे. या औषधातली तमाम जनता आज माझ्यासोबत आहे. आणि मी काम करत असताना कधी जात धर्म पंथ पक्ष बघितला नाही. जो घेईल त्याचं मी काम केलेलं आहे. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये, त्याही पूर्वीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी भरपूर काम या समाजासाठी, या जनतेसाठी केलेलं आहे. त्यामुळे जनता, या जनतेचे आशीर्वाद या निमित्तानं मला आहेत, हे तुम्हाला या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो. या निमित्तानं बोलत असताना मी आठवले साहेबांना सांगू इच्छितो, त्या ठिकाणी सोसायटी आहे, आपली हाऊसिंग सोसायटी आहे भाऊ, त्याला आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून कसं कन्व्हर्ट करता येईल याच्या सोसायटीला, याचाही उल्लेख आपण या निमित्तानं करावा. आणि जे काही लागेल आम्हाला ते आपण द्यावं. आपण माझ्यासाठी खास आशीर्वाद द्यायला आलात, याबद्दल मी आभार मानतो. आठवले साहेब, मी आपल्या मतदारसंघातील 110 गावामध्ये समाज मंदिराची दुरुस्ती केली आहे. सगळ्या समाज मंदिरासमोर हायमास्ट दिलेला आहे. तक्षशिला बुद्ध विहाराला पैसे दिलेत. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकालाही पैसे देतोय आपण. या निमित्तानं जे जे समाजाकडून मागणी येईल ती सगळी मागणी या निमित्तानं पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमच्याकडे बुद्ध लेणे आहेत खरोशाला, त्या लेण्याचा पुनर्विकास करतोय. 16 कोटीचा आराखडा मंजूर आहे, त्यापैकी 5 कोटी आलेले आहेत पैसे. त्यामुळे एकंदरच सगळ्या समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे माननीय मोदीजींनी आम्हाला शिकवलंय. म्हणून मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी जे काम आम्हाला दाखवून दिलेलं आहे, त्याची दिशा आम्हाला दिलेली आहे, त्या दिशेच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतोय. सबका साथ सबका विकास या माध्यमातून काम करत असताना या भागातला संपूर्ण समाज माझ्यासोबत आहे. आपला आशीर्वाद माझ्यासोबत राहावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर मी सन्माननीय अतुलजी सावे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करायचं आहे. सन्माननीय अतुलजी सावे साहेब. तथागत गौतम बुद्धांच्या चरणी अभिवादन करून, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या औसा येथील तक्षशील बौद्ध विहार विकास कामाच्या टप्पा 1च्या लोकार्पण व टप्पा 2च्या भूमिपूजनाच्या या प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आमचे मित्र व विधानसभेतील सहकारी अभिमन्यू पवार साहेब, त्याच पद्धतीने माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, बाबासाहेबजी कांबळे, युवराज गायकवाडजी, अविनाश कोरडेजी, घनश्याम अडसूळजी, परीक्षित पवारजी, कल्पनाताई डांगे, अशोक बनसोडे, राजेंद्र बनसोडे, डॉक्टर सुधाकर गुळवे, मंगेश शिंदे, अविनाश कांबळे आणि सर्व भंतीजी ज्यांनी आपल्याला शुभाशीर्वाद देऊन गेलेले सर्व भंती मंडळी, आणि तसे पण शेवटी माझे सहकारी आहेत अभिमन्यू पवार, आणि त्यांनी अतिशय उत्तम काम या मागच्या 5 वर्षात केलेलं आहे. या भागाचा विकास करण्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून नेहमीच या भागाचा विकास केला आहे. आणि विकास करताना कोण कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे ह्याचा विचार न करता त्यांनी काम केलं. मी खरोखर त्यांचं इकडे अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या टीमसाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच आपल्याला विनंती करतो. आणि जास्त वेळ न घेता भाईंचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की कार्यक्रम थोड्या वेळात संपणार आहे. तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसलात, ह्या गोष्टीची जाणीव आहे, पण कृपा करून जागेवर न हलता प्लीज सर्वांनी जागेवर बसा.
कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, जेवण करून जावा, गोंधळ नका करू. माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार, हे आपल्याला मार्गदर्शन करते. महामानव तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बसवेश्वरजी, या महामानवांना वंदन करू. माझं खुश आहे मन, माझं इथे खुश आहे मन, कारण बुद्ध विहाराचं झालं आहे लोकार्पण. आजचा फारच सुंदर आहे क्षण, आजचा फारच सुंदर आहे क्षण. बुद्ध विहाराला जेवढं पाहिजे तेवढं देऊन टाकतो तुम्हाला दान. इथे आले आहेत पाटील बसवराज, इथे आले आहेत पाटील बसवराज, म्हणूनच मी इथं आलो आहे आज. अभिमन्यू पवार यांना बौद्ध बांधवांनी चढवलेला आहे ताज. अभिमन्यू पवार यांच्या डोक्यावर बौद्ध बांधवांनी घातलेला आहे ताज, आणि मी सुद्धा तुम्हाला मदत करून बुद्ध विहाराचा मजबूत करणार आहे साज. इथे आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे. या ठिकाणी आलेले आहेत गृहनिर्माण आणि ओबीसी मंत्री अतुल सावे, म्हणून मी आता कोणाची घेत नाही नावे. एरे एरे पावसा, एरे एरे पावसा, कारण मी आलेलो आहे औसा. पालघर मध्ये आहे कौसा, पालघर जिल्ह्यामध्ये आहे कौसा, पण लातूर जिल्ह्यामध्ये आहे अभिमन्यू पवार यांचा औसा. आज इथे बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमा झालेलो आहोत. बौद्ध बांधव, जय भीमवाले बांधव, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपण सगळे लोक. त्यानंतरच्या मुवमेंट पासून माझा या औषधाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, लातूरचा जवळचा संबंध आहे. आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे, पण माझ्या बाबांची कृपा नसती तर मला कोणी सुद्धा मंत्री केलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज माझ्या पाठीशी होता. त्यानंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये गावागावातला घराघरातला तरुण माझ्या पाठीशी उभा राहिला. आपण माझ्या सोबत नसतात तर नरेंद्र मोदीजींनी मला मंत्री नसतं केलं. आपण सर्वजण माझ्या सोबत आहात. पडत्या काळामध्ये सुद्धा आपण माझ्या सोबत राहिलात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना पण माझ्या सोबत राहिलात. भारतीय दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये गावागावामध्ये पॅंथरच्या छावण्या उभ्या आपण केल्या. आणि आपलं म्हणणं एवढंच होतं की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना टरा टरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्वजण बुद्धाच्या विचाराचे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध दिला.
सम्राट अशोक यांनी सोडलं युद्ध. सम्राट अशोकांनी सोडलं युद्ध आणि त्यांनी स्वीकारला गौतम बुद्ध. गौतम बुद्धांचा शांततेचा विचार, विश्वशांतीचा विचार. आम्हाला कोणी लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही. बुद्धाच्या काळामध्ये लोकशाहीचा उगम झालेला आहे. भिक्खू संघामध्ये ज्या वेळेला वादविवाद व्हायचा त्यावेळेला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी मार्ग काढला. निर्णय घ्यायचा असेल तर बहुमताचा निर्णय घ्यायचा. वाद करत राहिलं तर निर्णय घेता येणार नाही. आणि बहुमताच्या निर्णयावर आपण सगळ्यांनी एकमत करून पुढे जायचं, ही भूमिका गौतम बुद्धांची होती. गौतम बुद्ध हे क्षत्रिय समाजाचे होते, ते दलित समाजाचे नव्हते. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा विचार स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मान अपमान पचवला. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची एकतेची भूमिका घेतली. स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधींचं आंदोलन स्वातंत्र्यासाठी चालू होतच होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा होता. दलितांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याला मजबूत करण्याची भूमिका त्यांची होतीच होती. पण देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. वेशीच्या बाहेरच्या माणसाला वेशीच्या आतमध्ये आणलं पाहिजे. जाती जातीच्या भिंती तोडल्या पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर 26 अलीपूर रोड या ठिकाणी दिल्लीला असताना रात्र बाबासाहेब आंबेडकर जागून या देशाचं संविधानाचा ड्राफ्ट लिहित होते. स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेब आंबेडकर देशासाठी काम करत होते. माझा देश मजबूत झाला पाहिजे, माझं काही झालं तरी चालेल, पण एकदा मिळालेलं स्वातंत्र्य आबादी ठेवलं पाहिजे. पुन्हा देश पारतंत्र्यात जाता कामा नये. आम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. एवढ्या 6000 जातींना एकत्र आणणं फार अवघड होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणलं. बाबासाहेब आंबेडकर अजून 10-15 वर्ष या देशामध्ये राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. बाबासाहेब आंबेडकर फार लवकर निघून गेले आपल्यामधून. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी फार मोठं काम केलं. बडोद्याची नोकरी सोडून ते समाजासाठी ते मुंबईला आले आणि त्यांनी भविष्यवाणीची स्थापना केली 1924 मध्ये. 1936 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण सगळे लोक एकत्र येत नाही ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. पण बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीमध्ये हरले. काँग्रेस पक्षाच्या काजरोळकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी हरवलं. 1954च्या निवडणुकीमध्ये महार समाजाच्या बोरकर नावाच्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं. आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की जर लोकशाहीमध्ये जिंकून यायचं असेल तर सगळ्या जाती धर्माची मतं मिळाली पाहिजे. एका जातीच्या मतावर निवडून येणं अत्यंत अशक्य आहे. आणि म्हणून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करावी अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. त्यांच्या काळामध्ये RPI स्थापन होऊ शकला नाही. पण नंतर रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला. गट सुरुवातीपासून पक्षामध्ये पडले. आम्ही एकत्र आलो हे, पण आमच्या नेत्यांना एकत्र राहण्याची सवय नाही. पण त्यांना वाटतं एकत्र राहिलो तर काही मिळत नाही आहे, पण एकत्र राहिल्यानंतरच मिळतंय. आपण एकत्र आलो आणि 4 खासदार आपले 1998 मध्ये निवडून आले. मला 3 वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. एकदा मुंबईमध्ये, 2 वेळेला पंढरपूरमध्ये आणि 4थ्या वेळेला मी गेलो शिर्डीमध्ये. वेळेला काँग्रेस पक्षासोबत आपला अलायन्स होता. आपले माननीय मुख्यमंत्री राहिलेले विलासरावजी, आदरणीय विलासरावजी देशमुख आज आपल्यामध्ये नाही.
ते मला म्हणत होते की रामदासजी तुम्ही इकडे या, तुम्ही लातूरमध्ये उभे राहा, तुम्हाला एक दिवस येण्याची आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला निवडून आणतो. पण मी म्हणालो मी शिर्डीमध्ये जातो, पण शिर्डीमध्ये जाऊन मी इलेक्शनमध्ये हरलो. निवडणुकीमध्ये हरणं जिंकणं हे होतच होतं. अभिमन्यू पवार यांच्याशी माझा अत्यंत जवळचा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये काम करताना अत्यंत ऍक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा अधिकारी औसा मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला उभे राहिले. आणि एका बाजूला अभिमन्यू पवार आणि दुसऱ्या बाजूला बसवराज पाटील. या ठिकाणी बसवराज पाटील जरी हरले असले आणि अभिमन्यू पवार या ठिकाणी निवडून आले, 110 गावामध्ये बुद्ध विहारासाठी त्यांनी अत्यंत चांगली सहकार्य केलेलं आहे. या औसा तालुक्याच्या विकासासाठी गावागावात ते जाऊन त्यांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजीच्या ऑफिसमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव होता. अनेक वेळेला देवेंद्रजीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन करायचो आणि आम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळायची. आता ते या ठिकाणचे आमदार झालेले आहेत. बसवराज पाटील हे सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. देवेंद्रजींच्या आग्रहाखातर ते आता बीजेपीमध्ये आलेले आहे. रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि माझा पक्ष ज्यांच्यासोबत राहतो त्यांना यश मिळतं. मी विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो. माझा पक्ष छोटा पक्ष आहे, गोरगरीब कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सगळ्या देशामध्ये माझा पक्ष मी जाऊन पोचवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. 17% मतं माझ्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेली आहे. नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचलमध्ये, त्रिपुरामध्ये, मेघालयामध्ये, मिझोराममध्ये, आसाममध्ये, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे. काळ्या पाण्याची शिक्षा देणारं जे अंदमान निकोबारचं जो तो समुद्र आहे, इंग्रजांच्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी तिकडे लोकांना पाठवायचे. पण मी त्या ठिकाणी गेलो आणि माझ्यासोबत लोक आले. आणि आज अंदमान निकोबारमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे. अंदमानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे, निकोबारमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही. लवकरच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. लक्षद्वीपमध्ये सुद्धा माझा पक्ष स्थापन झालेला आहे आणि अनेक जातीचे धर्माचे लोक माझ्यासोबत येत आहेत. आज या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे आहेत. जनरल सेक्रेटरी डॉक्टर सुधाकर गुळवेजी आहेत. परभणीहून आलेले DN दाभाडेजी आहेत. कल्पनाताई डांगे बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधान वाघमारे जो आमचा तालुक्याचा अध्यक्ष आहे, नौजवान आहे, तरुण आहे, तो या ठिकाणी उपस्थित आहे. असे अनेक आपले जे आमचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष, आंध्र प्रदेशमध्ये जो रेड्डी समाज आहे, आंध्र प्रदेशचे माझ्या पक्षाचे अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी आहे, हे या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी तेलंगणाचे आमचे रत्नप्रसाद इथं आलेले आहेत. गोरख या ठिकाणी आलेला आहे. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी फार उशीर झालेला आहे. मला पुढे हैदराबादला जायचं आहे. त्यामुळे आज इथं आपण पवार यांनी मला बोलावलं आणि माझ्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा त्यांनी घेतला. आदरणीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल मी सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांबद्दल एकच बोलन. काही माणसं जन्मतः मोठी असतात, काही माणसावर मोठेपण लादलं जातं, पण काही माणसं